असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहीररित्या सांगतो। निम्मता चला आमच्या समोर विरोध करा। हे काय रात्री 10 शोला यायचं आणि पब्लिकला मारायचं? समोर येऊन बोला, समोर येऊन विरोध करा। बघू कोण पिक्चर चालू ठेवतो आणि कोण बंद करतो। जर काही असेच पिक्चरच्या पुढे काढायला गेले तर गाठ संभाजी छत्रपतींची आहे। हर हर महादेव सिनेमा सध्या वादाच्या कचाट्यात सापडलाय। सिनेमावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते। नेमकं प्रकरण काय सविस्तरपणे जाणून घेऊया। शिवाजी महाराजांचा जो इतिहास बदनाम आणि विकृत करण्याचा जी पुरंदरी परंपरा आहे, बमो पुरंदरेंनी जे महाराष्ट्रात सुरू केलं ते आता चित्रसृष्टीच्या माध्यमात महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालंय आणि त्याला आमचा विरोध आहे। तुम्ही संविधान मानणार आहे ना? तुम्ही मंत्री होतात ना या महाराष्ट्राचे काही दिवसापूर्वी? मारलं नव्हतं पाहिजे ना? नमस्कार, मी सिद्धी। सध्या वाद सुरू आहे हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले 7 या सिनेमावरनं। सिनेमातील कथानकांपासून सिनेमॅटिक लिबर्टी ते कास्ट या सर्वांवर आक्षेप घेतला जातोय। यामध्ये संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते अविनाश जाधव ही 3 नावं प्रामुख्याने पुढे येत आहेत। सर्वात आधी छत्रपती संभाजीराजांनी वेडात मराठे वीर दौडले 7 या सिनेमावर आक्षेप घेतला। हा सिनेमा महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलाय। यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतोय। पण संभाजीराजेंचा नेमका आक्षेप काय हे त्यांच्याच शब्दात ऐका। के मावळेत हा मांजरेकरांचा पिक्चर यायला लागलेला आहे। आणि एक त्याच्यात एक मावळा आहे, मला नाव घ्यायचं नाही। हे मावळे वाटतात का कुठूनही चुकून वाटतात? हा इतिहासाचा विप्रायच नाही का? ड्रामेटायझेशन किती भर करायचं? इतिहासात गाभागोदर धरून ना, पगडी घालून नाही। बिन पगडी काढणं म्हणजे एक शोक संदेश आहे। तो हा आपला इतिहास आहे। मग मुद्दा येतो हर हर महादेव सिनेमाच्या वादाचा आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेवरचा मुद्दा उचलत संभाजी ब्रिगेडने या वादात उडी घेतली आणि रोष व्यक्त केलाय। हर हर महादेव नावाचा चित्रपट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रदर्शित झालाय, तर वेडात मराठे वीर दौडले 7 हा महेश मांजरेकरचा चित्रपट येणार आहे। इतिहासाची मोडतोड करून, इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडून हर हर महादेवमध्ये शिवचरित्राची वाट लावण्याचं काम झालेलं आहे। आणि आता महेश मांजरेकरच्या सुद्धा वेडात मराठे वीर दौडले 7 हा सुद्धा ते शेमडी म्हणजे बाई माणसासारखी पोरांना घेऊन ते आता मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणार आहेत। हा सगळा थोतांड आणि खोटारडेपणा सुरू आहे। मला असं वाटतं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एवढंच सांगतो, महेश मांजरेकर असेल किंवा अभिजित देशपांडे असेल, सुबोध भावेदा असेल किंवा अक्षय कुमार आणि राज ठाकरे असतील, जाणीवपूर्वक इतिहासाचं विकृतीकरण ही मंडळी करतायत। तात्काळ हर हर महादेव चित्रपट महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शित झालाय किंवा दाखवला जातोय थांबवा, नाहीतर आम्हाला शिवप्रेमी मावळ्यांना ते चित्रपटगृहाचे पडदे फाडावे लागतील। त्यानंतर मुंबईतील विवियाना मॉलमध्ये मध्यरात्री राडा झाला आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। चित्रपटाचे शो बंद पाडले। म्हणजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास बदनाम आणि विकृत करण्याचा जी पुरंदरी परंपरा आहे, बमो पुरंदरेंनी जे महाराष्ट्रात सुरू केलं ते आता चित्रपटसृष्टीच्या माध्यमात महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालंय आणि त्याला आमचा विरोध आहे। आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, पण असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहीररित्या सांगतो। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते आणि यानंतर मनसेचे नेते हर हर महादेवाच्या समर्थनात उतरली आणि विवियाना मॉलमध्ये फ्री शो लावला। त्यांनी आव्हान दिलं होतं की शो बंद करू म्हणून। आम्ही तर चालू केलाय, आम्ही शो चालू केलाय आणि मला वाटतं की आव्हाड उपस्थित असतानाच मी शो सुरू केला ना। ज्या वेळेला हा शो पुन्हा सुरू झाला त्यावेळेला आव्हाड त्या प्रिमायसेसमध्येच होते। सो मला वाटतं त्याच वेळेला त्यांनी बंद करायचं होतं। आज मनसेचा शो आहे, त्यामुळे कोणी हिम्मत करू नका। या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आलाय असा आरोप होतोय। काही संघटनांनी कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे। इतिहासाला अनुसरून दृश्य नाहीत असा आरोप नोटिशीत करण्यात आलाय।
तर आपण दुसऱ्या बाजूने हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांचं म्हणणं नेमकं काय ते पण ऐकूयात. त्या पिक्चरमध्ये दुसरं एक आहे मराठा आणि मराठी, म्हणजे मराठांचा जो पराक्रम आहे. मराठा आणि मराठी हे काही वेगळं नाही आहे. तुम्ही जाऊन तो पिक्चर बघा, तिथे वारंवार मराठा मराठी मराठा मराठी. हे जे मराठांचा ऐतिहासिक पराक्रमाला कमी लेखण्याचा जो प्रकार आहे हा एका विशिष्ट मानसिकतेतनं होतो. मी मराठा नाही, पण हे मला मंजूर नाही, हे असं करू नका. हे जातीद्वेषातनं निर्माण करताय तुम्ही. आता कसं असतं ना की तुम्हाला कुठला सीन पटला नाही पटला त्याच्यावर आपण म्हणजे डिबेट होऊ शकतं. तुम्हाला कुठले फॅक्ट्स पटले नाही पटले त्याच्यावर तुम्ही डिबेट करा, पण ते आपण कोर्टात बोलू ना. पण असं तुम्ही जाऊन जेव्हा थिएटरमध्ये कोणाची मारहाण करताय तेव्हा ते किती चुकीचं आहे ते तुम्हीच विचार करा. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण भक्त स्वतःला म्हणवतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणलं, आपल्या सगळ्यांना माणुसकीचा संदेश दिला, तेव्हाच आपण जेव्हा एकमेकांवर जाऊन त्यांच्याच परिवाराच्या समोर त्या कुटुंब प्रमुखाची मारहाण करतो तेव्हा आपण किती हा छत्रपतींचा अपमान करतोय. आणि त्याच्यासाठी माझ्या मते या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी. आता हर हर महादेव या सिनेमाला वादाची फोडणी पडली आहे. आता हा वाद कुठपर्यंत चिघळणार हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ABP माझाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.